शहरातील नागरिकांच्या विविध नागरिक समस्यांबाबत आज काँग्रेसच्या माध्यमातून एक निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले। आपण पाहतोय नगरपालिका प्रशासन असो किंवा अन्य प्रशासन हे गोरगरिबांना मारण्याचं काम या ठिकाणी करतायत। अंबाजोगाई शहरातील तहसील असो किंवा पंचायत समिती या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना एक ठिकाणी त्यांचे जरा डबे उठून उपासमारीची वेळ आलेली असताना या ठिकाणी नगर परिषदेच्या जागा आहेत त्या ठिकाणी माजी नगरसेवक यांचे अतिक्रमण वर्षानुवर्ष आहे। अनेक जागा त्यांनी आपल्या नावे केलेल्या आहेत। एका ठिकाणी गरिबांना उपाशी मारायचं आणि नेत्यांना मात्र तुपाशी ठेवायचं हा अन्याय आम्ही कधीही काँग्रेस पक्षाच्या वतीने सहन केला जाणार नाही। या ठिकाणी आमच्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळात काँग्रेस पक्ष ताकदीनिश्चित अंबाजोगाई नगर परिषदेसमोर तीव्र असे आंदोलन करेल असे सांगतो। मधल्या काही एवढ्या मोठ्या समस्या आहेत की गोरगरिबांना पोट भरणं अवघड झालेलं आहे। आज शासन त्यांच्याकडून पैसे वसूल करून सुद्धा ते शासन त्यांना बसायला जागा देत नाही किंवा धंदे करण्यासाठी जागा देत नाही। त्यांना जागा लागतेच किती, 5 बाय 5 फुटाचा डब्बा त्यांना लागतो आणि त्या 5 बाय 5 फुटाचे जागेचे प्रत्येक महिन्याला 300 रुपये वसूल करून यांना ती जागा देत नाही। कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा हे यांनी या कोर्टाच्या ऑर्डरला सुद्धा यांनी गुमानलेलं नाही आहे। कोर्टाची ऑर्डर ही यांनी आज फेटाळून लावलेली आहे। तरी आमची विनंती आहे की यांनी तात्काळ ही जर करून नाही दिलं तर आम्ही उपोषणाला सगळे व्यापारी माणसं जे रोडवर छोटे मोठे धंदे करणारे, जे पोट भरणारे, ज्यांच्या हातावरलं पोट आहे, ही सगळ्यांना घेऊन आम्ही आमरण उपोषण नगरपालिकेसमोर करणार आहोत।